मान्यता मागितल्या, त्यासाठी कलेक्टर भेटले होते। मी उद्या परत अजितदादांना भेटणार आहे। 2 वर्षाच्या नाही 5 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत, कारण सर्वाधिक जास्त गोंधळ 2019 ते मी तर 73 कोटीचं बोगस बिल काढले, पण त्याची यादी घेऊनच आलो अजितदादांना दाखवायला। परंतु दोन 2019 पासून सर्वाधिक जास्त गोंधळ 2022-23 पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा। नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त 2023-24 आणि 24-25 आत्ताची लावली। मी उद्या अजितदादांना विनंती करणार आहे की ही चौकशी 2019 पासून लावावी, कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा 2019 ते 2022 या कालावधीमध्ये मग ते गोंधळ बंद झाला, पण तो गोंधळ तिथपर्यंत होता। 25/6/2023 पर्यंत अखेरची बोगस बिल काढण्यात आलेली आहेत। आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटतं आज परत पोलिसांनी PCR मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात, न्यायालयीन नाही। आता ते परत पोलीस कस्टडीमध्ये आला असेल असं मला वाटतं, आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्या, काय घ्यायचं ते घ्या, आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे, चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे। ओके।